नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, एक शासन निर्णय झालेला आहे। आशा स्वयंसेविकाचे मानधन वाढलं, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी। तर बघा मित्रमैत्रिणींनो, एक आशा स्वयंसेविकांचे मानधन वाढलेलं आहे। तर त्याच्यामध्ये कुठली वाढ झालेली आहे, काय झालेलं आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। चला तर बघूया। तर बघा, राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यात सर्वात महत्त्वाचे दोन निर्णय म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी देणे तसेच आशा स्वयंसेविकाच्या मानधनात वाढ करण्याचे निर्णय। या दोन निर्णयामुळे सामान्य वर्गात आनंदाचे वातावरण आहे। राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट निधीतून दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयाची वाढ करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। तर मानधनातील ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येईल। 2023-24च्या या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चात मान्यता देण्यात आली। तसेच 961,000.8 कोटीच्या वार्षिक खर्चात मान्यता देण्यात आली। मिळाली सरकारी नोकरी। आता बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतलाय। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदावरून सामावून घेण्यास मंत्रिमंडळाची बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे। तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरितांचे सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक या सुधारणा करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदावर रिक्त पदाच्या 30% प्रमाणात समायोजन केले जाणार आहे। तर 70% पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत। या कंत्राटी कर्मचाऱ्याचे सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधनात एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यांवर निश्चित करण्यात मान्यता देण्यात आली। केंद्र शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना मार्गदर्शन तत्त्वे त्यांचे काटेकोरपणे पालन करून समायोजन करण्यास त्यावेळी मान्यता देण्यात आली आहे। श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार। तर बघा, बडगाम जिल्ह्यातील इच्छगाम तालुक्यात महाराष्ट्र स्टेट राज्य अतिथीगृह बांधण्यात येणार आहे। त्यासाठी 2.5 एकर भूखंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर येथे देशातील जनतेने पर्यटनाचा लाभ घ्यावा या दृष्टीने जम्मू काश्मीरमध्ये जाणाऱ्या पर्यटकाची सोयीस्कर सेवा करावी। या दृष्टीने जम्मू काश्मीर येथे जाणाऱ्या पर्यटकाची सोयीस्कर, आरामदायी व माफक दरामध्ये निवासस्थानी व्यवस्था होण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये रुपये 8.16 कोटी रकमेचा क्रमांक 576 मधील 20 कनाल क्षेत्रफळ म्हणजेच 2.50 एकर भूखंड महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे। तर राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी व तिसरी पाळी आणि उर्वरित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी पाळी ऑगस्ट 2010-17 पासून यापूर्वी सुरू करण्यात आलेली आहे। येथील सर्व विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। तर बघा मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 5,000 रुपयाची वाढ झालेली आहे। तर खूप मोठा शासन निर्णय झालेला आहे। सर्वत्रीकडे आनंदमय वातावरण आहे। तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून मी जे योजना अपडेट व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे।